फ्रेंड्स, मी तुम्हाला ना टप्प्याटप्प्याने जो 10-15 दिवसांनी आपल्या रताळ्याच्या लागवडीविषयी माहिती देत होते आणि आता तब्बल 2.5 ते 3 महिने झाले दादा करून बघते. माती अगदी भुसभुशीत आहे. नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्यासोबत आहेत आपले किशोर दादा, किशोर ठाकूर. आणि आपण मागील वेळेस त्यांच्यासोबत आपण जो व्हिडिओ बनवलेला होता तो त्यांनी एकदम अखंड अशी भातशेती लावलेली होती, आपण पाहिलं असेलच. आणि आता आपण पुन्हा आलेलो आहोत. सध्या फेब्रुवारी महिना चालू आहे. थोड्याच दिवसात मार्केटमध्ये रताळ्याचं खूप असं जिथे जिथे वातावरण तुम्हाला बघायला मिळेल. आणि रताळ्याची शेती करतायत ते. सोबत त्यांनी जोडधंदा म्हणून कांदा लावलेला आहे, कोथिंबीरी लावलेली आहे, मेथी आहे. तुम्ही पाहिलंच मागील व्हिडिओमध्ये आपण काय काय त्यांनी शेती लावलेली आहे. आता आपण प्रामुख्याने रताळ्याची शेती कशी करायची ह्याच्यावर जाणार आहोत. सध्या मी उभी आहे इथे. रताळ्याची शेती ते करणार आहेत. त्यांनी रोपं लागवड केलेली आहे. त्याच्याविषयी आपण त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेणार आहोत. थोडंसं रताळ्याविषयी माहिती द्या मला, की साधारण रताळ्याची लागवड करताना कुठल्या महिन्यात करावी लागते? तसं बघितलं की डिसेंबर ते महिन्यात करायचं. डिसेंबर जानेवारी केला तर तुमचा आपला उपास काळ मार्च एप्रिल पण उपास काळाचे होते. आपण तयार 3 महिन्यात तयार होतो पीक. म्हणजे 3 महिन्यात त्याला पूर्ण तयार लागते. साधारण मातीचं कस किंवा कुठल्या प्रतीची माती याला लागते? याला काळी भोर माती चांगली आहे आणि शेणखत चांगली जमीन असते आणि भुसभुशीत असते. आणि ती जमीन 3-4 वेळा नांगरलेली असते ना, ती जागेला म्हणजे भरीत जास्त मिळाले तर चांगलं रताळ बसते. मोठं होतं पसरण्यासाठी जागा मोकळी पाहिजे असते, भुसभुशीत माती पाहिजे. प्रकारचं वातावरण साधारण याला लागतं. म्हणजे पाणी आपण याला 15-22 क्षण देतोय. असं रोज पाणी द्यायला लागत नाही. 15-22 3-4 पाण्यामध्ये तयार होतं पूर्ण रताळ. ओके, म्हणजे 15 ते 20 दिवसात तुम्ही याला शिंपडण करता. आणि अशा प्रकारचे तुम्ही माती बांधून त्याच्यावर आळी टाकून माडे लावलेले. खत वगैरे कुठलं खत आम्ही कृषी देऊ, आम्ही दाणेदार खत टाकतो आम्ही. आणि माझी जागा शेणखताची असल्यामुळे खत पण कमी लागते. सीझन मध्ये आपण जर रताळी लावायचा प्रयत्न केला तर तुमचं काय म्हणणं आहे, होऊ शकेल की नाही? शेती जमीन होऊ शकत नाही. तुम्हाला माळ बाग असेल, उंच बाग, मुरमाड बाग, त्या जागेला होऊ शकत. पण आपल्या शेती जागेला पाऊस पडण्यामध्ये त्याला माव पकडेल सगळं. झाडं दिसते मग फळ त्याच्यामध्ये खराब होईल ते. म्हणजे जनरली आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे डिसेंबर हा भाग कुठे आपल्या नाशिक बीच साईडला म्हणजे उन्हाळ्याची होतं ना पाऊस तिकडे चालतं. आपल्या तिथे जास्त पाऊस पडत नाही. वाळू जमीन कुठे असेल कुठे उंच ठीक आहे. शेती जमीनला नाही होत. चालेल. तर फ्रेंड्स, आता आहे फेब्रुवारी महिना आणि तुम्ही पाहताय ही रताळ्याची रोपं ही एवढी झालेली आहेत. आपण अधनमधनं इथे येऊन ह्याची पाहणी करणार आहोत. तुम्हाला मी दाखवत राहणार आहे की किती प्रमाणात किती दिवसामध्ये त्याची वाढ झालेली आहे आणि नंतर फायनली रताळ किती महिन्यानंतर ते कंप्लीट होणार आहे, त्याचं फळ किती मोठं असणार आहे हे आपण खुद्द नंतर येऊनच पाहणार आहेत. तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण पहा. फ्रेंड्स, आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या संपूर्ण शेतामध्ये दादांनी रताळी लावलेली आहेत. रताळ्याला साधारण 2 ते 2-1 महिने जातात आणि हां, तर आपण जवळजवळ 15 ते 20 दिवसानंतर आपण इथे परत शेतावर येणार आहोत. त्यावेळेस कुठल्या प्रकारे इतर भाज्या ज्या बघितल्या आपण, त्यांची लागवड झाल्यानंतर किती दिवसानंतर ते वरती येतं किंवा किती दिवसानंतर ते फळतं होतं, त्यांच्या खत पाण्याविषयी, मातीचा जे काही जो प्रत आहे त्याच्याविषयी आपण त्या वेळेसच डिस्कस करणार आहोत आणि त्यावेळेस आपण पुन्हा भेटणार आहोत. आता तुम्ही पाहताय हे बघा, ही रताळी इथे मध्ये मध्ये दादांनी लावलेली आहेत 1-1 फुटाच्या आय थिंक अंतरावरती. दादा किती फुटावरती लावलेलं आहे? 1-1 फुटावरती तुम्ही ते लावलेलं आहे ना? किती महिने झाली? किती वेळ झाला लावून दादा? 15-22 दिवस झाले. तुम्ही पाहताय रताळ्याला चांगलं असं एक जांभळ्या रंगाचं फूल मध्ये मध्ये आलेले आहेत फुलं आणि तीही आता एक 15 दिवसामध्ये काढण्यालायक होणार आहेत रताळी. तुम्हाला मी नक्कीच तो पण व्हिडिओ दाखवणार आहे. 2 रताळ्याची तुम्ही पानामध्ये डिफरंट बघताय का? ही आपली जी नॉर्मल रताळी आपल्याकडे असतात ना, बारीक रताळी तीही, आणि बीटरूट सारखी जी मोठ्या साईजची रताळी असतात तीही. हा ह्या 2 पानामधला फरक आहे. जेव्हा आपण रताळ्याची काढणी करणार आहोत, रताळी काढणार आहोत, तेव्हा तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे. प्रत्येक झाडाच्या पानाबरोबर मी जो जमिनीतून उकरून काढणार आहे त्यावेळेस तुम्हाला नक्की ते पाहायला मिळणार आहे. फ्रेंड्स, मी तुम्हाला ना टप्प्याटप्प्याने जवळजवळ 10-15 दिवसांनी आपल्या रताळ्याच्या लागवडीविषयी माहिती देत होते
आणि आता तब्बल 2.5 ते 3 महिने झाले दादा बरोबर. रताळ्याची खणणी चालू केलेली आहे आपण. दादा आता आपण रताळी झालेत हे कसं ओळखलं? रताळ झाले ही जमीन जो साईडला फाटत जाते मुळापासून बाजूला जे तण पडत नाही का, हा तण बघा बघा इथे दिसत जागा ही जमीन फाटली, फाटायला ही लागली. फाटायला सुरुवात झाली समजा रताळ वरती येत चालला. ओके, मग त्याच्याने तुम्ही ओळखलं की आता खोदलं. रताळी झालेली आणि आहे. थोडी म्हणजे आम्ही खोदलं कुदळीने आणि बघितलं तर रताळ झालंय. आता तुम्हाला दाखवतो तुम्हाला बघत बघा हे बघा हे बघा वाव, नाव काय खोड नाही मस्त. हे बघा काढत 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 होतो. आणि मेहनत आमच्या बारकुता द्यायची आहे. ओके. कारण मी जेव्हा बघते तेव्हा इथे बारकू दादा आहे आपल्याकडे. बारकुता टोपी काढ तुला चेहरा पूर्ण आला पाहिजे. टोपी काढ, टोपी खाली ठेवून देते. टोपी खाली ठेवून दे. आता उन्हात करते पण नाही नाही, काढून दे खाली काढत तू. त्याला कलर पण चांगला एकदम. माती तडावलेली म्हणजे रताळ पूर्ण झालेला आहे. तरी आणखी थोडे दिवस गेले तरी होत ठेवलं असं ना. दादा माझ्या मनात एक प्रश्न आहे, बोला आपण. तो मला विचारायचा आहे. कारण मी सुरुवातीला विचारायचं राहून गेलेला. आपण ही जेव्हा रताळीची लागवड केली त्यावेळेस कुठल्या प्रकारचं बियाणं येतं की आपण ही रताळीचं आपण पुरलेली कसं काय काय? असतं, आम्ही पहिल्या सुरुवातीला बियाणं आणलं ना तेच लावलं, वेल लावले आणि पुढच्या वर्षी परत रताळी काढले का ते वेल ठेवून जायचे आणि आपली जागा कुठे ओशी काय पाणी जागा तिकडे लावून ठेवायचे आणि पुढच्या वर्षी ते परत बियाणं आपल्याकडे होतं. त्याला जास्त मेहनत लागत नाही काही. अच्छा अच्छा. ते लावलं का पावसामध्ये ताणी खत टाकायचं, पाणी म्हणजे पाहिजे. प्रत्येक वेळेला ही दाणे लावत जायचे. आणि यातले सगळे वेल फुटणे याच्यातले 1-1 फुटाची वेल करायचे आणि ते जमिनीत लावायचे. जास्त अच्छा. नाही, ते 5-6 इंच जमिनीत गेले वरती थोडं राहिले का आपोआप त्याला बारकू काकाला बरोबर माहिती आहे, तो बरोबर खंड योग्य जागेवर खणतोय. तोटत पण नाही म्हणजे रताळ तुटत नाहीये. आणि कलर पण एकदम कलर मस्त सुंदर आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की दादांनी 2 प्रकारची रताळे इथे लावलेली आहेत. एक मोठे गोल असतील आणि एक लांब असतील. लांब रताळे मी तुम्हाला दाखवलं, दादांनी इथे काढलेले आहेत. बघा, त्यांनी सकाळपासून सुरुवात केलेली आहे. भरपूर रताळे तिथे पुढे अशी रास करून ठेवलेली आहे. आणि ह्याच्यातला फरक बघून घ्या तुम्ही. रताळ्याचा कलर अगदी लाल गुलाबी असं मस्त रंग झालेला आहे. बारकू काकाने दाखवलं कुठे खणल्यानंतर परफेक्ट आपल्याला मिळणार आहे. आता मी ट्राय करून बघते. माती अगदी भुसभुशीत आहे. आता घ्या काढा. हा. हा घ्याहून मोठा झाला. झाला सक्सेसफुली काढला. कारण मला तो डाऊट होता. तुम्ही काढेल दिसेल तुमच्या हाताने काढा. इकडे माती अगदी भुसभुशीत असल्यामुळे ना अगदी वाढेल इझिली निघते. वाढल्यास तुम्ही आता टाइम टाइम थोडस आपण कुदळ मारताना ना थोडस साईडनं कापलं जातं. आता ह्याच्यातली मी 2-3 मुळं घेऊन जाणार आणि माझ्या घरी लावणार. दादा असं काय नाही ना की सीझन हेच असतं, कुठल्याही हंगामामध्ये होतं. आता आपल्या पावसाळ्यामध्ये आपण नाही का मार्केटला तर येतात. पण पावसाळी पण असं पावसाळी कसं ते चिखलामध्ये आपली वाळू जागा, तुमची वाळू वाळू जागा आहे ना, माती वाळू जागेचं पाणी पकडत नाही, तो पाणी सुटून जाते. याच्यात असं पाणी पकडून राहतो. त्याच्यामध्ये तुम्हाला खाण्याला होणार वाळू जागा होऊ शकतं कुठे चिकट माती. 12 महिने होऊ शकतं, असं काय नाही. 12 महिने होतात. दादा मी काय म्हणते, माझ्याकडे ना मी लावलेली रताळ म्हणजे एका रताळ्याला मुळं आलेली, पानं फुटलेली, मी ती लावली. खूप असं मोठं वाढत गेला. 2 ते 3 महिने झाले पण त्याला काही रताळ आलीच नाही. तर ऍक्च्युली रताळी समजा चांगलं मूळ धरण्यासाठी काय करावं लागतं? तुमचं बियाणं झालं तुमचं, ते पसरं गेलं. तुम्ही त्याला ते मेहनत म्हणजे माती अशी खोदून ते लावलं असते आणि त्या माती भर केलं तर तुम्हाला सर्व रताळ्याला. असे तर मग आम्ही लावलं तर मग आम्हाला ताणे पद्धती भरपूर करायची. झाले ते पण ताणे बियाणे ताणे म्हणजे बियाण्यासाठी गेले पसरत बियाण गेले. ठेवून गेले त्याचा काय उपयोग आहे? लावल्यानंतर ते रताळ्या येणार. एकच वेळ लावतो. मग आम्ही कसे ठेवू? आम्ही कशाला लावू? पण ना म्हणजे आता आपलं जे मुळाखालचं जे मेन रताळ आहे हे मजबूत होण्यासाठी काय करावं लागतं? ते तुम्हाला आता तुम्हाला हायलाईट आता तुम्हाला- नागरलेली जमीन आहे आणि भुसभुशीत जमिनीला पाळी जर उंच जेवढ्या करतील ते उंच केल्या तर वरती आपण ताणाला लागतं, फळ खाली जमिनीवर आपोआप उतरत जातं. आणि तो ताणा जो आहे तो लांब जाऊन द्यायचा ना, तो ताणा असतो वरती ठेवायचा असतो. ताणाने ताणावरती लागतं, ताणाला गुटाळा जेव्हा वाढतो ताणा तुमचा जर जमिनीत ताणा जात असेल तर त्याला मुळं ठेप ठेवलं की मध्ये पुढे ताणा ताल करत नाही, मग जागेच्या घर वाढते ते. अच्छा, म्हणजे त्याला पुढे ताण्याला पसरणे- पुढे मुळं फुटणार नाही, नाही, नाही. हे काय जिथं फुटले बघा, ही बघा फुटले. जी जशी फुटत गेली तर तुमचा रताळा वाढणार नाही. याला दोर पकडते, इकडे हे पकडते. बघा मुलं आहेत. याला म्हणजे मेन जे रताळ्याला कस धरायचा तो धरत नाही. नाही, आणि हा मुळं- वाढत नाही. हे त्याच्यात पुढे वेल खाली कसं वाढणार? वेल एवढे वाढले त्याला काही फायदा नाही. म्हणजे मेन शंका हीच होती की वाढू हे द्यायचं नाही, ताणा जे आहे मग वाढणार ते ते जागेतच वाढू द्यायचं. जागेत गुंडाळून ठेवायचं असतं. अच्छा, हे आम्ही गुंडाळले आता म्हणजे ते प्रत्येक मुळाला 2 ते 3 किंवा 4 रताळी पकडतात. जास्त पण पकडत तेवढीच. जास्त पण पकडतात.
तर जमीन अजून ओलून फाटली, अजून ओली आहे बोलले अजून झाले अजून झाली तरी नाही. पण रताळी खूप छान अशी मोठी झाली. नाही, याच्याशी इथे लहान आहे. आमच्या हिशोबाने लहान आहे ती. काय लहान आहे ती? माझ्याकडे पहिलं सुरुवातीला मी 3.5 किलोचा एक काढलेला होता. हो, हो. 2.5 किलोचा किलोचा. त्याचा फोटो पण आता गेला म्हणून फोटो आणि एक गाडी काढली. एक आणि किलोचे लोक आमच्याकडे घ्यायला काही मोठी असल्यामुळे त्याला किलोला एकच झोपतं. एकच आहे तो एक. मला आता या मिडियम साईज आली का गिराकांना मोठे 5-7 आली हा. त्याच्यावर मन भरतंय असं ना. दादा आता अजून एक असं प्रश्न की आता ही तुम्ही रताळी हा. तुम्ही पाहताय फ्रेंड्स माझ्या आजूबाजूला हे हा बघा. पूर्ण एक शेत रताळ्याचं आहे जे काढायचं बाकी आहे. आता ही साधारण तुम्ही कधीपर्यंत काढणार ही? हे आपल्या म्हणजे आता गुरु फ्रायडे शुक्रवारी आहे ना, त्याच्या अगोदर बुधवारपर्यंत सगळे काढून finish होईल आपले. उपासाला लोकांना खाण्याकरता नंतर खायला फायदा नाही. तुम्ही गेलं फ्रायडे गेल्यानंतर लोक थोडे खाणार, पण याला काय कंट्रोल 12 महिने मार्केट वाचतं. म्हणजे उपास असा नाही पण प्रत्येकाला आपलं एकादशी बोला आठवड्याभरात तुम्ही थोडी थोडी रताळी काढून मोकळा करणार आहे शेत. आता एक काढल्यानंतर आपल्याला पण याच्यात भेंडी लावता येईल. म्हणजे आणखी 2 महिने आपल्या हातात आहेत. ओके. त्यामुळे भेंड्यात जमीन मग गुंडगुशी पावसाळ्याच्या आधी ते रताळी काढून आणि पुन्हा भेंड्यांची लागवड करणार आहेत. दादा आता साधारण आपण ही रताळी काढल्यानंतर कुठे मार्केटमध्ये नाही. वगैरे? आम्हाला मार्केट लागेल नाही, ते आमचं नाव आहे. त्यामुळे लोक आमच्या घरी येते. आता हाय बघा आता आता मी हा धंदा मी आमच्या यांना पार्टनरमध्ये घेतलेला आहे. यांची विशेष नाही, ती 12 कंटिन्यू रोजचा बाजार आहे, एक दिवस पण नाही. आणि ते लोक ऑर्डर फोन करतात पुढून, मग आमच्या घरी येऊन काटा तोलतं, काटाने देतात. काय आमचं निर्मळ मार्केट आहे, आमचे नातेवाईक आहेत. आमचं रताळीचं गिरीचं बघितलं तर पुढे 10 माणूस दुसऱ्या बाजूला कोणी घेणार नाही, एवढी गॅरंटी आहे. अच्छा. याची जमिनीची टेस्ट वेगळी आहे रताळीची. बरोबर. म्हणजे बाजारात खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून रताळी येतात, पण आपल्याकडचा जो वसईचा भाजीपाला आहे त्याला खूप डिमांड आहे. पाणी चांगलं आहे, माती भुसभुशीत आणि चांगली कसदार माती आहे. आता बघा मुळे पुढे चांगले निघतील. ही जागा पाणी देतो ना, पण ह्याला म्हणजे पाणी मोजकंच द्यावं लागतं. बरोबर. जास्त दिलं का माव पकडतात. माव पकडले टाकले फेकले बघा ते. अच्छा. त्याला जास्त पाण्याला जास्त पण पाणी द्यायचं नाही. 22 दिवसांनी पाणी देतो. 22 दिवसाला पाणी दिलेलं आहे आमचं आणि पाणी बरोबर लागेल. 3 महिन्यामध्ये हे रताळा चांगली तयार झालेली आहे. 4-5 पाण्यामध्ये तयार होतो. हे कांद्याप्रमाणेच आहे. जसा आपला कांदा पिकवतो त्या हिशोबाने आहे. फ्रेंड्स, तुम्ही आज रताळ्याचा व्हिडिओ पाहिलात आणि लवकरच आम्ही तुमच्यासाठी ह्यांनीच पिकवलेले कांद्याचाही व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे, तर तोही व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात. फ्रेंड्स, रताळ्याच्या पाल्यावरती त्यांचा किती जीव बघा, कसे धावत आले. त्यानं बघितलं हिरवा पाला ना, पण ठराविकच पाले खातात ते, बरोबर ना? बोरीचा पाला, वडाचा पाला, फणस, केळीची पानं, हिकऱ्याचा पाला. हे साफ करायचे, नंतर परत तयार झालं तर खोदायचे आहेत ना, म्हणून ते साफ करायला अच्छा, लावलं. त्याकरता साफ करायला नाही का? आता हे साफ करून ना मग खोदायचे ना, विकायला न्यायला बाजारला न्यायच्यात ना, म्हणून साफ करायला लावले. ते खणायच्या आधी इथून मावशीने हा, साफ करायचे, हा. वरचा पाला काढून घ्यायचं तिथे. त्याच्या अगोदर कापायला लागतं. कापल्याचं हा हा दिसतं आपल्याला. असं काय असं साफ केल्यानंतर ते दिसते ना, नंतर मग ते खणाला बरं हा, पडते. खणाला नंतर मग बाजारला न्यायचे. म्हणजे असं कापल्यानंतर ते खाणारा पण बरं पडते का हा, नक्की बरं पडते. इथे रताळ इथे आहेत म्हणून हा, बरोबर. म्हणून ते साफ करायला असं लागते. हा. तर रताळाचं वाढताना त्याला पुढे मुळं येऊ द्यायची नाही, हम्म. नाहीतर मुळं आली नाहीये. तर हा सगळा कस ती मुळं शोषून हे घेतात, सर्व- जेणेकरून रताळ तयार होणार नाही. हे सर्व गुंडाच्या आणि जागेतच ठेवायचे. म्हणून मी तिथून बघते मावशी ते करते काय, त्या साईड नाही ते धावत आली. गुंडाळ्यांनी जाग्यावर ठेवलं नंतर ते ओरतो बरोबर अच्छा, म्हणजे तयार होतो. एकाच रताळ्याला जे मुळं खाली 4-5 मेन आहे होतात. हा. त्यालाच ती रताळ्याला तो कस हा, पकडला ते जातो. 4-5 होतात एका रताळ्याला. एवढं साफ करायला लागते खाण्याच्या मुळाला वेळेला. ते, हा. आता आपली छोट्या रताळीचे ताणे आहेत हा, ना, वेली, याच्यात कापायचे. आणि तुम्ही कापायला पाहता सुरुवात. पाल्यामधला मी तुम्हाला फरक सांगितलेला होता. हा लहान पाले म्हणजे लांबी रताळी हा आणि जी मोठी गोल रताळी आहे त्यांचा ही हा गोल पाला. आहे आणि ही लांबी रताळी आहे. हा. बारकू काकांनी इथे ही सगळी लागवड केलेली आहे. थोडक्यात किशोरदादाने आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांना ह्याच्यातलं बरंचसं नॉलेज आहे आणि सगळं ऑलमोस्ट तेच पाहतात. तर त्यांच्याकडून मी थोडंसं डिटेलिंगमध्ये जाते, कारण माझी उत्सुकता जागी झालेली आहे. त्यांनी तिकडे आपल्याला बरीचशी माहिती दिलेली, परंतु थोडक्यात पाणी देताना नेमकं मुळाशी पाणी गेलं पाहिजे किंवा नाही गेलं पाहिजे, मग हा अशा प्रकारचेच वाफे ह्याला का बनवतात. तर काका, तुम्ही ही रताळ्याची माडे लावले किंवा रोपं लावली, ती 0 पासून तुम्ही कशी सुरुवात केली ती मला जरा डिटेलमध्ये सांगा. बघा, ही लागवड करताना पहिलेची ही वळटी करायची आहे आणि 2 तुकडे दोन तुकडे घेऊन असे 6 इंच जमिनीत आणि 6 इंच वरती अशी लागवड करायची आहे, 1-1 फुटावरती. आणि ती फूट लागवड केल्यानंतर 22 दिवसांनी त्याला
पहिलं द्यायचं नाही, दुसरं पाणी 22 दिवसांनी त्याला द्यायचं. असं 22 दिवसांनी पाणी त्याला 4 पाणी द्यायचे की रताळा तयार होते. दुसऱ्या पानाला त्याला खत व्यवस्था करायला लागते आणि खत टाकल्यानंतर त्याला पुन्हा थोडी माती वाळायला लागते आणि माती वाळल्यानंतर त्याला पुन्हा 22 दिवसांनी पाणी द्यायचं. अशा प्रकारे 4 ते 5 पाणी द्यायचे की रताळा तयार होते. आणि जमीन फाटली की समजा की जमीन आपल्या रताळा तयार झालेला आहे, अशी ही जमिनीची लागवडीची पद्धत आहे. आता शेवटचं तुम्ही पाणी दिला, हा. मग तुम्ही अजून किती दिवस थांबणार की बाबा बघायचे आता आपल्याला रताळी झाल्यात की नाही साधारण? तसं थांबायला पाहिजे, जास्त दिवस थांबायला पाहिजे, पण आता आम्ही थांबले तर टाइम निघून जाणार आहे. ओके, म्हणजे आपला हा सीझन आहे. हा सीझन आहे, सीझनला आम्हाला काढायचा आहे, कारण याच्यानंतर आम्हाला पुढचा धंदा आहे की आम्हाला करायचा आहे. आम्हाला भेंडी लावायची हा, दादानी लागवड आहे. सांगितल्याप्रमाणे. त्या की आम्हाला लागवड करायला पूर्णपणे आपले 3 महिने आपण घेतले 3 याच्यामध्ये. महिने 3 महिने तयार होते, आपला रताळा complete. तयार झालेला तयार आहे. झालेला आहे, ते माल तुम्हाला दाखवलेला आहे. ओके, आता अजून एक प्रश्न. आता तुम्ही ही वेली काढली, आपण बघितलं बकऱ्यांनी खाल्ली. हा. आता समजा आपल्याला पुढच्या वेळेला पाहिजे, म्हणजे डिसेंबर मध्ये तुम्ही लागवड केलेली, हा. बरोबर? मग ही वेली तुम्ही परत आणणार कुठून? ही वेली आणणार कुठून तुम्ही? मी कुठून दुसऱ्याकडून मागवणार आम्ही मग, ओके. पण लावणार. आता आमचे काय स्वराजीत खाणार नाही, कारण कोणाकडे रताळ्याला लावणारे पुष्कळ लोक आहेत. आम्ही इथं नाही, भरमाळ्यापासून लावतात, बेळगावपासून लावतात. तर आम्हाला एकूण माहिती असते, म्हणजे एकूण फोन करतात, विचारतात तुम्ही टाणे आहेत का आणले, आणि हा, म्हणजे ज्यांच्या कोणाच्या वाडीमध्ये ताणे लावलेले असतील तिकडून आपल्याला मिळतील. मिळतात. किंवा दादांच्या आपण गार्डन मध्ये मागे फिरलेलो, तिकडे तिथे होते. बरीचशी ताणे सडवलेले होते होते. आहेत ना, अजून पण आहेत. त्याच्यातलेही बोखे आपण तोडले, तेही आपण इथे वापरू शकतो, बरोबर का? हा, बरोबर. हा, म्हणजे जर आपल्याकडे आजूबाजूला लावलेले असतील तर ते दाणे जतन करून ठेवले आणि मग त्याच्यातले पण आपण 6 इंच तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते लावायला आपल्याला होतात. मग 12 इंच तुकडा पाडायचा, अर्धा 6 जमीन 6 वरती. ओके. हा ऑटोमॅटिक हा वाढतो. इथे लावला ना की 22 दादा मी दिवसांनी काय म्हणते, आता तुम्ही सांगितलं की ह्याला पाणी नाही लागलं पाहिजे. समजा पाणी लागलं तर दुसरी मुळं वाढतात. हे खाली याच्यात गेल्यानंतर हे अच्छा, याच्यात म्हणून नाही, हा, म्हणून इकडे अशा काय- इकडे प्रकारचे जात नाही वाफे ते. बनवलेले आहेत. पाणी पाणी याच्यामध्ये येतो ना, मग याच्यात आलं त्याचा मुळे नाही का लागणार, म्हणजे याच्यामध्ये येणार. ताण्याला पाणी लागू नये म्हणून हे बघा, हे वरची बाजू सगळी सुकीच आहे. हा, इथे हे सुकं वरची बाजू सुकी आहे, फक्त खाली ओला आहे. म्हणजे इथून पाणी जातो, तो फक्त मुळाला मिळतो, फळे ताण्याला मिळत नाही. हे फळे खाली होत आहे ना, आपलं वरती होत नाही, पाणी खालच्या लेवल द्यायचं. बरोबर. काय याला पाणी हे वरती पूर्ण जो पाणी मुळाचं फायदा नाही, काही नाही. एवढंच पाणी एवढंच येते. असं आपण उचकलं का निघते का? नाही. हे बघ, हे केवढे नुसतं हाताने काढायची आहे ती, एवढी वरती येते का? मग एवढी वरती येते ती. नाही निघणार. म्हणजे वाढलं का? होते, अजून कारण फळं वाढेल. 15 दिवस जातील. 15 वेळ आपल्याकडे तर फ्रेंड्स, तुम्ही पाहिलं तब्बल 3 महिने आपल्याला रताळ्याच्या लागवडीची माहिती देण्यासाठी मी दर 10 दिवसाला 15 दिवसाला थोड्या वेळासाठी का असे ना, पण इथे येऊन शूटिंग घेतली, जेणेकरून रताळ्याची लागवडीची माहिती, रताळ्याची वाढ कितपर्यंत झालेली आहे, कसं पाणी द्यायचा, कसं बियाणं, किती खत, हे सगळं तुम्हाला आत्तापर्यंत ह्याची माहिती मी प्रोव्हाइड केलेली आहे. फ्रेंड्स, तब्बल 3 महिन्यानंतर दादानी सांगितलं की आपण रताळी काढलेली आहोत. तुम्ही पाहताय माझ्या हातामध्ये आहेत, इथे ही सगळी राशीने आम्ही रताळी काढलेली आहेत. फ्रेंड्स, मला आशा आहे की तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल. तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही ही रताळ्याची लागवड करू शकता. तर फ्रेंड्स, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत, फ्रेंड सर्कलसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.